नमस्कार. आज आपण भाजणीची चकली पाहणार आहोत. बघा, चकली करण्याचं आपण साहित्य घेतलेले या प्रमाणात जर तुम्ही साहित्य घेतले तर अजिबात चकली तुटणार नाही, फुटणार नाही किंवा नरम देखील होणार नाही. त्यासाठी इन्ग्रेडियंट पाहूया. 4 ग्लास आपण धुतलेले तांदूळ घेतलेले आहेत. नंतर 1 ग्लास उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 2 ग्लास हरभरा डाळ, नंतर 1 वाटी पोहे, 1 वाटी शाबू, अर्धा वाटी जिरे आणि 1 वाटी धणे घेतलेले आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट आपण भाजून घेऊया खमंग, तेही अगदी चुलीवर. सर्वप्रथम आपण तांदूळ भाजून घेऊया. इथे मी मोठी कढई ठेवलेली आहे. हे चूल नाही आहे पण शेगडी आहे, पण अगदी लाकडावरच चालते. मंद आचेवर भाजून घेऊया. नंतर भाजत आहोत आपण हरभरा डाळ. ती पण खमंग जराशी लाल होईपर्यंत भाजायची. ही भाजतोय आता आपण उडदाची डाळ. खमंग भाजलेली आहे. आता ही काढून घेऊ. आता ही भाजतोय आपण मुगाची डाळ. ही पण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. आता थोडे धणे भाजून घेऊया. आता भाजून घेतो आपण जिरे. अशा प्रकारे आपली संपूर्ण भाजणी भाजून झालेली आहे आणि ही थंड झाली दळून आणायची. यापासून चकली करूया.